नागपूर खंडपीठाने अतिरिक्त शिक्षक समायोजन आणि संच मान्यतेबद्दल जो निकाल दिलेला आहे तो निकाल आपण या ठिकाणी मराठीत पाहूया. हे इंग्रजीत आहे. आता जो बघा आपण इंग्रजीतला तो नागपूर खंडपीठाचा जो आदेश पाहिला तो या ठिकाणी आपण मराठीत समजून घेऊया. या पत्राचा सोप्या भाषेत अर्थ खालील प्रमाणे आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 एप्रिल 2026 रोजी दिलेले एक आदेश आहे. हे ऑर्डर आहे. हा खटला प्रामुख्याने अतिरिक्त शिक्षकांच्या संयोजनाबद्दल प्रक्रियेच्या विरोधात आहे. मुख्य मुद्दे असे या ठिकाणी शिक्षकांचे संयोजन थांबवण्याची मागणी. याचिकाकर्त्यांनी म्हणजे शाळा संस्था कोर्टाला विनंती केली आहे की सरकारने सुरू केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या संयोजनाची प्रक्रिया थांबवण्यात यावी. कायद्याचे उल्लंघन होत आहेत. याचिकाकर्त्याचा असा दावा आहे की सरकारची ही कारवाई 15 मार्च 2024 शासन निर्णयाच्या GR विरुद्ध आहे आणि ती शिक्षण हक्क कायदा 2009 RT च्या तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. शाळा बंद पडण्याची भीती. काही शाळांनी असे म्हटले आहे की जर त्यांच्या शाळेचे शिक्षकाचे इतरत्र समायोजन झाले तर त्यांच्या शाळा बंद कराव्या लागतील. तसेच 5 किलोमीटरच्या परिसरात दुसरी कोणती शाळा उपलब्ध नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. कोर्टाचा आधीचा आदेश स्टेटस को. कोर्टाने 3 ऑक्टोबर 2025 रोजी एक आदेश दिला होता की या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत जैसे थे स्टेटस कोचा अर्थ होतो जैसे थे परिस्थिती ठेवावी, म्हणजे शिक्षकांच्या कामात किंवा जागेत कोणताही बदल करू नये. सरकारला सक्त ताकीद. कोर्टाच्या निदर्शनात आले की जैसे थे आदेश असतानाही संयोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोर्टाने स्पष्ट केले आहे की सरकारने 3 ऑक्टोबर 2025 आदेशाचे तंतोतंत पालन करावे आणि परिस्थिती जैसे ते ठेवावी. निष्कर्ष आणि पुढील तारीख. कोर्टाने सरकारी वकिलांना म्हणजे AGP यावर उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून 2026 रोजी होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर तुर्तास कोर्टाने अतिरिक्त शिक्षकांच्या संयोजन प्रक्रियेवर स्थगिती कायम ठेवत सरकारला जैसे ते परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे बघा अतिरिक्त शिक्षक संयोजन होणार होतं ते या ठिकाणी त्यांना स्टे मिळाला आहे, म्हणजे स्थगिती आलेली आहे आणि हे 10 जून 2026 ला परत त्याची एकदा सुनावणी होणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.